नमस्कार मंडळी, मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही जर का नोकरी करत असाल, घर संसार सांभाळून स्वतःचं करिअर करत असाल, तर माझ्या या सगळ्या मैत्रिणींना मनापासून त्यांचं खूप खूप माझ्याकडनं कौतुक आणि एक शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर, ती सुद्धा माझ्याकडनं. याचं कारण म्हणजे घरातलं सगळं काम सांभाळून, आपला घर परिवार सांभाळून जर का तुम्ही करिअर करताय, नोकरी करताय, तर नक्कीच तुमची तारेवरची कसरत होत असणार. ह्या तुमच्या कष्टाला आणि तुमच्या निष्ठेला माझ्याकडनं कौतुक आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतके वर्ष हे सगळं मल्टीटास्किंग आणि एवढ्या सगळ्या गोष्टी छानरित्या पार पडतायत. आजचा हा व्हिडिओ त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ज्या वर्किंग लेडीज आहेत. या सगळ्या गोष्टी मॅनेज करणारी जी स्त्री असते ना, तिची तारांबळ काय होत असते, तिला किती ताड येत असतो, तिची किती धांदल उडत असते, या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आहे. सो मैत्रिणींनो, आजचा हा विषय खास करून वर्किंग लेडीजसाठी आहे. वर्किंग लेडीजनी आपलं टाइम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग कसं करावं, खास करून तर जेव्हा आपण ऑफिसमधनं घरी येतो त्यावेळेसचं स्वयंपाक, ऑर्गनायझेशन, मुलांना वेळ देणं, ह्याविषयी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि या व्हिडिओमधल्या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचं घर आणि तुमचं ऑफिस एफिशियंटली मॅनेज करू शकाल आणि स्ट्रेस फ्री सुद्धा राहाल. या व्हिडिओचा विषय सुचवला आहे आपल्या एका सबस्क्रायबरनी, ज्यांचं नाव आहे अभिषेक ठाणेकर. बरेचदा जे तुमचे यूट्यूबचे आयडीज असतात ते तुमच्या मिस्टरांच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने असतात, तर आयडी वरचं नाव हे आहे म्हणून मी ते नाव घेतलं. तर खूप खूप धन्यवाद तुमचा, कारण तुम्ही इतका सुंदर विषय मला सुचवला. मैत्रिणींनो, आपल्या ह्या चॅनलवर जे काही विषय तुम्ही मला सुचवताय कमेंट्सच्या द्वारे, ते नक्कीच मी नोट डाऊन करत असते आणि जसा माझा अभ्यास पूर्ण होईल त्याप्रमाणे तुमच्या पुढे हे व्हिडिओ आणत असते. तर जास्ती वेळ न घालवता आजचा हा व्हिडिओ आपण चालू करूया. मधुरा जीवा हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल खास करून स्त्रियांसाठी आहे. स्त्रियांचं मानसिक आरोग्य, सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, स्वतःला अपग्रेड कसं करायचं, आयुष्यात आनंदी आणि सकारात्मक कसं राहायचं, त्याचसोबत स्त्रियांचे आवडीचे विषय म्हणजे मेकअप, साडी, मराठी सणवार असे सुद्धा विषय मी कधी कधी आणत असते. दर आठवड्याच्या सोमवारी मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल करायचा असेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबा. व्हिडिओज मी पब्लिश केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तासचा हा विषय आपण चालू करूया. टाइम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग मधला सर्वात पहिला धडा वर्किंग लेडीज साठी तो म्हणजे BDD. BDD म्हणजे काय? ब्रेकफास्ट, डब्बा आणि डिनर. ब्रेकफास्ट, डब्बा आणि डिनर ह्या तीन गोष्टी लागतातच लागतात. ब्रेकफास्टला काय करायचं, डब्यात मुलांना काय द्यायचं आणि घरी आल्यावर काय डिनर पाहिजे, जर का ह्याचं तुम्ही टाइम टेबल वाईज प्लॅनिंग करून ठेवलं तर तुम्हाला होणारा गोंधळ कमी होणार आहे, तुम्हाला ताण कमी होईल आणि बेसिकली तुम्हाला जो वेळ लागतो सगळ्या गोष्टी विचार करायचा, मग एखादी गोष्ट घरात असते किंवा नसते, तर ह्या सगळ्या गोष्टींची धावपळ तुमचीही कमी होणार आहे. आजकाल बाजारामध्ये मोड आलेली कडधान्य सुद्धा असतात, ते पण तुम्ही घरी आणून ठेवू शकता. वेगवेगळे पर्याय मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर त्या सगळे पर्याय जर का तुम्ही विचार केला तर BDD जर का तुमचा सॉर्टेड असेल ना, तर बराचसा वेळ आणि टाइम अँड एनर्जी तुमची ही वाचणार आहे. उठल्या वर्किंग लेडीज काय, सगळ्या लेडीजना प्रश्न पडतो की आज ब्रेकफास्टला काय करायचं. पण जर का तुम्ही घराबाहेर पडत असाल, 7-8 तास तुम्ही घरात नसाल, तर मला एक असं वाटतं ब्रेकफास्टसाठी आपले पारंपरिक पर्याय तर असतात, उपमा, पोहे, पण याच व्यतिरिक्त मला असं वाटतं की तुमचा ब्रेकफास्ट हा न्यूट्रिशियस आणि हेल्दी सुद्धा असायला पाहिजे. तर या हेल्दी ब्रेकफास्टसाठी आजकाल आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. ओट्स आहे, दलिया आहे, त्याचसोबत ड्रायफ्रुट्स आहेत, वेगवेगळे ज्युसेस आहेत. तर ह्या सुद्धा पर्याय तुम्ही ब्रेकफास्टसाठी ठरवू शकता. सर्वात पहिले म्हणजे जेव्हा ब्रेकफास्टसाठी काय करायचं हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो ना, तेव्हाच खूपशी आपली धांदल उडते. पण त्याच्याऐवजी जर का आपण ह्याचा विचार एक दिवशी करून ठेवला की आठवडाभरात कुठल्या कुठल्या प्रकारचा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट आपल्याला करायचा आहे आणि त्याची पूर्वतयारी आदल्या रात्री जर का आपण करून ठेवली तर आपला जो गडबड गोंधळ आहे तो कमी होतो. सध्या बाजारामध्ये विकतची इडलीचे, डोस्याचे पीठ सुद्धा मिळतात, तो पण एखादा चेंज म्हणून पर्याय तुम्ही ठेवू शकता. ब्रेडचे वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस,
टोस्ट आणि चहा किंवा ब्रेड टोस्ट आणि चहा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्रेकफास्टच्या रेसिपीजमध्ये असलेत तर तुमचा ब्रेकफास्ट हा हेल्दी होईल, फास्ट होईल आणि तुम्हाला जास्ती त्यात वेळ सुद्धा घालवावा लागणार नाही. जेव्हा आपण नोकरी करत असतो आणि घर सांभाळत असतो त्यावेळेस दोन गोष्टींनी आपल्याला ही लढाई जिंकायची असते आणि ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग. या दोन्ही गोष्टींचा जर का आपल्याला बॅलन्स करता आल्या आणि ह्या दोन्ही गोष्टी आचरणात आपल्या आणता आल्या तर आपल्याला होणारी जी धावपळ, दगदग आणि स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत होईल. आता काही मी जस्ट तुम्हाला आयडियाज देते, कारण हा सगळा खेळ आयडियाजवर चालणार आहे आणि ज्या आयडियाज मी वर्किंग असताना किंवा मी आता सुद्धा माझ्या रुटीन खूप हेक्टिक असतं, व्हिडिओ शूट्स असतात, साडीचा बिझनेस आहे, शिवाय घर आहे, स्वतःची तब्येत आहे, तर या सगळे जे प्लॅनिंगचे ज्या गोष्टी आहेत त्या मी करते आणि म्हणून मी म्हटलं हे तुमच्यासोबतही शेअर करते. आता बरेचदा जेव्हा आपण ऑफिसमधनं घरी येतो त्यावेळेस अर्थातच आपल्याला स्वयंपाक हा करावा लागतो, पण ह्याची सुद्धा पूर्वतयारी आपण करू शकतो. ब्रेकफास्ट काय किंवा डिनर काय ह्याची थोडी पूर्वतयारी जर का आपण केली तर आपला गोंधळ कमी होतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला पटकन डिनर किंवा आपलं जे रात्रीचं जेवण आहे ते करता येतं. आता साध्या साध्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण ना रविवारच्या दिवशी जेव्हा आपण फ्री असतो किंवा सोमवार मंगळवारचा आपण डिनर प्लॅन करू शकतो किंवा ब्रेकफास्ट पण प्लॅन करू शकतो. मग त्यात आपण ज्या भाज्या आहेत ज्या खराब होत नाही तशा भाज्यांचं कटिंग करू शकतो. जसं टमॅटो आहे, लसूण सोलून ठेवलं किंवा कोथिंबीर थोडी चिरून ठेवली, निवडून ठेवली, वेगळ्या वेगळ्या भाज्या निवडून ठेवल्या किंवा फ्लावर, कोबी, गाजर हे जे भाज्या आहेत या जर का वेगळ्या वेगळ्या चिरून डब्यांमध्ये ठेवल्या तर आपल्याला जेव्हा आपण थकून बघून घरी येतो तेव्हा पटकन भाज्या चिरलेल्या असतील तर आपल्याला फोडणीला टाकता येतं आणि पटकन आपला स्वयंपाक होऊ शकतो. त्यासोबत सकाळी जर का आपण पर्याय ब्रेकफास्टचा पराठे किंवा पोळ्या पण आपण डब्यात नेत असतो, बरेचदा मुलांना पण आपण पोळ्या किंवा पराठे देतो, तर त्यावेळेस जी कणिक असते ती जर का आपण आधीच थोडी जास्ती भिजवून ठेवली आणि संध्याकाळी जेव्हा आपण दमून प्रवास करून येतो, थकलेलं असतो, कधी कधी ऑफिसमध्ये खूप टेन्शन्स असतात, प्रेशर्स असतात, त्यावेळेस घरी येऊन कणिक मळायची, भाज्या चिरायच्या, तर हा सगळा वेळ तुम्ही वाचवू शकता. सकाळीच ती तयारी किंवा ज्या दिवशी तुम्ही रविवारची रात्र या दिवशी जर का ही छोटी छोटी तयारी करून ठेवली तर तुमचा बराचसा वेळ हा वाचू शकतो. हे सर्वात छान ऑप्शन म्हणजे बरेच जण आपल्याला त्याच शॉर्टकट जेवणाचा कंटाळा येतो, तर त्या आजकाल ना बाजारात रेडीमेड ग्रेव्हीची पाकिटं मिळतात आणि खूप छान असतात. म्हणजे खास करून मला ह्याचा उपयोग का होतो माहितीये का, कारण आम्ही एका छोट्या गावात राहतो तर इथे असे हॉटेल्स वगैरे नाही आहेत, पण कधीतरी ना घरात वाटतं की हॉटेल सारखं जेवावं किंवा आपल्या रुटीन मध्ये सुद्धा वाटू शकतं, तर त्यावेळेस रेडीमेड ग्रेव्हीचं ऑप्शन खूप छान आहे. अशा प्रकारची पाकिटं येतात, ती कट करायची, त्याच्यात थोडंसं दूध घालायचं, टमॅटोची प्युरी घालायची, फोडणी घालायची आणि पनीर जर का असेल किंवा भाज्या उकडलेल्या असतील तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या या रेडीमेड ग्रेव्हीनी आपल्याला करता येतात. तर तुम्हाला जर का हॉटेल स्टाईल घरी आल्यावर छान चमचमीत जेवायचं असेल आणि ते पण झटपट, तर हा उपाय खूप छान. आता जेव्हा आपण वर्किंग लेडीज असतात ना त्यावेळेस मला असं वाटतं की अप्लायन्सेसची मदत आणि टेक्नॉलॉजीची मदत आपण ही घेतली पाहिजे. समजा आपल्या घरात कोणी मदतीला असेल किंवा एखादी मदतनीस असेल तर गोष्ट वेगळी, पण जर का तुम्ही माझ्यासारखं सिंगल हँडेडली सगळं सांभाळत असाल तर काही अप्लायन्सेस लेडीजकडे असलेच पाहिजे असं मला वाटतं. सर्वात पहिले म्हणजे आटा मेकर. आटा मेकर वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचे तुम्हाला मिळू शकतात. मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये, रेफरन्स पिक्चर्स मी तुम्हाला देते आहे. तर हे या प्रकारचे आटा मेकर्स तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुमचा कणिक तिंबायचा जो वेळ आहे तो वाचतो. खूप घरात 7-8 लोक आहेत, 5-6 लोक आहेत, पोळ्या जास्ती लागतात, तर अशा वेळेस तुम्ही हा आटा मेकरचा पर्याय निवडू. दुसरं आहे सँडविच मेकर आणि टोस्टर. या अशा दोन गोष्टी आहेत की हा झटपट ब्रेकफास्ट चहा आणि टोस्ट किंवा चहा आणि सँडविच तुम्ही करू शकता. टोस्टर्स तर सोपे असतात वापरायला. तुमच्याकडे एक 10 वर्षाची वगैरे मुलं असतील तर ते सुद्धा टोस्ट करून बटर लावून ते ब्रेकफास्टसाठी खाऊ शकतात. अजून एक जो माझा फेवरेट आहे सगळ्या अप्लायन्सेस म्हणजे छोटासा कुकर. तर
तर हा कुकर का वापरायचा, तर बेसिकली या कुकरमध्ये भाज्या पटकन शिजतात. तर आता मी खूप असं डाएट वगैरे करत नाही, पण जेव्हा मला असं वाटतं की डाएट करायची गरज आहे तर त्यावेळेस मी हे कुकर वापरते. कारण ह्याच्या अशा प्रकारच्या कुकरमध्ये ना तुम्ही भाज्या डायरेक्ट फोडणीला घालू शकता. त्यात तेलही कमी लागतं. कढईमध्ये भाज्या उकळण्यासाठी खूप वेळ लागतो, शिजायला वेळ लागतो, पण ह्याच्यात 1 किंवा 2 शिट्टीमध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात. मसाला पण डिस्टर्ब होत नाही. खास करून वांगे बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, फ्लावरची भाजी, घेवडा, ज्यात थोडं पाणी असं लागतं, अशा प्रकारच्या भाज्या, उसळी वेगळ्या वेगळ्या, तर तुम्ही या कुकरमध्ये लावू शकता. हा कुकर जो आहे छोटा कुकर तुम्ही वापरू शकता. बरेचदा काय होतं की आपल्या सगळ्यांकडे ना, मी पाहिले खूप लोकांकडे ना ते मोठे मोठे काय असतात त्याला म्हणतात फूड प्रोसेसर असतात, पण सगळ्यांची एकच तक्रार असते, तो फूड प्रोसेसर कुठेतरी प्लास्टिकमध्ये गुंडाळून माळावर ठेवला असतो. पण त्याची इतकी भांडी असतात की असं वाटतं तो कांदा घ्यावा आणि चिरावा पटकन, ते परवडतं, पण ती एवढी भांडी नको. तर मला असं वाटतं फूड प्रोसेसरचा जर का तुम्हाला एवढा व्याप होत असेल तर तुम्ही वेगळे वेगळे अप्लायन्सेस, जसं चॉपर आहे, व्हेजिटेबल चॉपर आहे, यात तुम्ही पटकन एखादा कांदा सुद्धा छोटा चिरायचा असेल तर तो चिरू शकता, टोमॅटो चिरू शकता, काकडी कोशिंबिरीला लागते तर ती करू शकता. तर हे जे अप्लायन्सेस आहेत ना, हे खूप स्वस्त आहेत, खूप असे महाग नाही आहेत. जेव्हा तुम्ही फूड प्रोसेसर घ्याल तर तो जरा तुम्हाला महाग पडेल, कारण जेव्हा तुम्ही असे जॉब स्पेसिफिक अप्लायन्सेस घेतात ना, तेव्हा ते स्वस्त पण पडतात, इझी टू हँडल, इझी टू मेंटेन, आणि काम सुद्धा पटकन होतं. एक महत्त्वाचा अप्लायन्सेस जो मला असं वाटतं सगळ्यांकडे असायला पाहिजे तो म्हणजे इलेक्ट्रिक राईस कुकर. बरेचदा असं होतं की आपल्या कुकरच्या ना रिंग्स खराब होतात किंवा वॉल गेलेला असतो, आणि जेव्हा सगळ्यांना भूक लागलेली असते, उशीर झालेला असतो, तेव्हा ते कुकरच्या शिट्ट्या होतात आणि सगळा भात उसळतो. हे होतं की नाही मला सांगा. आणि तो वॉल्व बदलायला घरात कोणाला वेळ नसतो, आणि ऐन जेवायच्या वेळेस चिडचिड होते, आणि आपल्याला असं टेन्शन पण येतं की आता भात उसळला, मग भात कमी पडेल का. पण या सगळ्या गोष्टींचा जर का तुम्हाला अवॉइड करायचे असतील तर इलेक्ट्रिक राईस कुकर खूप चांगले बाजारात अवेलेबल आहेत. 1800 ते 2000 रुपये ह्याची प्राइस रेंज आहे. ह्यात तुम्ही भाताचे वेगळे वेगळे पर्याय करू शकता. बिर्याणी, पुलाव, जिरा राईस, मसाले भात, असे तुम्ही या सगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार करू शकता. मी तुम्हाला आता दाखवते. मी बिर्याणी केली आहे तर ती इतकी मस्त झाली. सर्वात छान म्हणजे ह्याच्यात ना जो तांदळाचं शीत आहे ते असं मऊ होत नाही ना. कधी पाणी जास्ती पडलं तर भात असा गिचका होतो, तसं ते होत नाही. आणि जनरली पदार्थ माझे तरी अजून ह्यात कधी बिघडलेले नाहीयेत. तर हा एक पर्याय तुम्ही राईस कुकरचा हमखास वापरून बघा. तुम्ही जेव्हा ऑफिसमधनं येता, हातपाय तोंड धुवून तुम्ही जर का ह्याच्यात तांदूळ घालून, पाणी घालून ऑन करून ठेवला तर अर्ध्या तासात गरम गरम भात तयार होतो. बाय द टाइम तुम्ही फ्रेश होऊन आवरून येताय, तोपर्यंत बाकीचं काम करताय, तोपर्यंत भात हा तुमचा तयार झालेला असतो. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मिल्क कुकर. सकाळच्या घाईमध्ये गॅस फुल असतो, धावपळ चाललेली असते, आणि दूध हमखास ओतू जातं. मग परत ती शेगडी पुसा, तो ओटा पुसा, एक काम करता करता 10 कामं मागे लागतात. मग अशा वेळेस मिल्क कुकरचा पर्याय 200 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये हे मिल्क कुकर येतात. ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून ठेवायचं. यातनं सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे की ह्यातनं दूध ओतू जात नाही. जेव्हा दूध पूर्णपणे गरम होतं तेव्हा त्याला एक छोटीशी विसल असते, शिट्टी असते, ती शिट्टी वाजते. इतक्या जोरात वाजते की घरातल्यांना कळतं की बाबा दूध तापलेलं आहे, गॅस बंद केला पाहिजे. आता दुसरी महत्वाची टिप म्हणजे ऑर्गनायझेशन. जेवढं आपण ऑर्गनाइज्ड राहू तेवढेच आपण सॉर्टेड राहू, आपला गोंधळ हा कमी होणार आहे. सकाळी उठलं की जेव्हा आपण विचार करतो अरे ऑफिसला आता काय घालायचं, मग आपल्याला बरेचदा कसं होतं, एखादा ड्रेस घेतो त्याची ओढणीच सापडत नाही, साडी चूज करतो तर ब्लाउजच सापडत नाही, आणि समोर असला तरी घाई गडबडीत आपल्याला कधी कधी त्या वस्तू दिसत नाहीत. तर अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला ह्या प्रकारचे ऑर्गनायझर्स दाखवते. तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर हे मी मुंबईहून आणले. असे प्लास्टिकचे ऑर्गनायझर्स मिळतात. रविवारचा 1 तास रिलॅक्स तर आपण व्हायचंच, पण 1 तास पूर्ण ऑर्गनायझेशन आणि प्लॅनिंगसाठी जर का तुम्ही घालवला तर त्या 1 तासाच्या जीवावर तुम्ही पूर्ण आठवडा जिंकणार आहात.
तर ह्या प्रकारचे ऑर्गनायझर्स तुम्ही वापरू शकता, ज्याच्यात तुम्ही आठवड्याभराचा तुमचा वॉर्डरोब प्लॅन करू शकता. कुठले ड्रेस घालायचे, त्या ड्रेसची ओढणी, ब्लाऊज, व्हॉटएव्हर जे काही असेल ते सगळं प्रेस करून ऑर्गनायझर्समध्ये ठेवलं आणि जसं तुमचं आवरून होतंय त्या तसे तसे तुम्ही ते कपडे ते वापरले, तर ह्यात खूपसा वेळ तारांबळ तुमची वाचणार आहे. बरेचदा आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे ड्रेसिंग करतो ऑफिसेससाठी, तर त्यासाठी म्हणजे फुटवेअर ऑर्गनायझर्स पण मी तुम्हाला हे दाखवते की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चपला, बेलीज, शूज, इतके प्रकार आहेत ना आजकाल. जेवढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स तेवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुटवेअर आपल्याकडे असतात. मग कधी एक चप्पल सापडते, कधी सापडत नाही. तर मग अशा प्रकारचा गोंधळ अवॉइड करण्यासाठी अशा प्रकारचे बॉक्स ऑर्गनायझर्स असतात फुटवेअरसाठी, ते पण तुम्ही घेऊ शकता. फार महाग नाहीये, 100 ते 150 रुपयापर्यंत हे मिळू शकतं आणि तुम्ही ते वापरू शकता आणि ऑर्गनाइज्ड राहू शकता. त्याच प्रकारचे छोटे छोटे ऑर्गनायझर्स जे तुम्ही वापरू शकता, जसं काय सकाळी बरेचदा असं होतं की आपण ऑफिसमधनं येतो, किल्ल्या कुठेतरी टाकतो आणि मग ऑफिसला जाताना गाडीची किल्ली सापडत नाही, घराची एक्स्ट्रा किल्ली सापडत नाही, शोधाशोध होते, पूर्ण सगळ्या घराला हैराण करून मग आपण घराच्या बाहेर पडतो. असं होतं, घराघरातली गोष्ट आहे. तर मग अशा वेळेस ऑफकोर्स की होल्डर्स असतात, पण की होल्डर पर्यंत किल्ली जायची शिस्त आपण स्वतःला लावली पाहिजे, नाहीतर की होल्डर्स रिकामे आणि किल्ली भलतीकडे. असं न होण्याकरता की होल्डर्स वरच किल्ली लावा, म्हणजे मग तुम्हाला सकाळी शोधाशोध करण्यात वेळ हा जाणार नाही. त्याचप्रमाणे तुमचे जे लॅपटॉप आहे किंवा हँडबॅग आहे त्याची ती रात्रीच भरून ठेवा. कधी कधी काही इम्पॉर्टंट ईमेल्स तुम्हाला चेक करायचे असतात, मग कधी कधी लॅपटॉपचा चार्जिंगला तुम्ही लॅपटॉप लावतात, सकाळी उठल्यावर लॅपटॉप भरतात, चार्जर विसरतो हे, आणि हे ऑफिसला गेल्यावर लक्षात येतं. तर अशा प्रकारच्या गोष्टी न होण्यासाठी रात्रीचा एक अर्धा तास सकाळच्या प्लॅनिंगसाठी जर का तुम्ही ठेवला की बाबा बॅगेत काय लागतं, ओके सध्या आता मास्क परत लागतात तर मग मास्क ठेवले, सॅनिटायझर ठेवला किंवा लायसन्स ठेवला, पर्स आहे का, पर्समध्ये पैसे, क्रेडिट कार्ड्स आहेत का. तर ह्या प्रकारचं छोट्या छोट्या ऑर्गनायझिंग जर का तुम्ही केलं ना, तर तुमचा खूपसा वेळ हा वाचणार आहे. बऱ्याचशा वर्किंग लेडीजना जेव्हा मी भेटते, मैत्रिणींना भेटते, तेव्हा मला खूपदा जाणवतं की प्रत्येक जण बोलून दाखवतो ना. कधी कधी काय होतं, लहान मुलं झाली की वर्ष 2 वर्षातच लेडीज नोकरीला लागतात. मग अशा वेळेस त्यांना खूप गिल्टी फिलिंग येतं की आपण मुलांना सोडून जॉब करतोय. मग कारण काही असू शकतो, आर्थिक तुम्हाला गरज असू शकते किंवा ऑलरेडी जॉब असेल आणि मध्ये ब्रेक घेऊन परत जॉईन होत असतील, जी काही कारणं असतील. पण आपल्या मुलाला, छोट्या बाळाला घरी ठेवून किंवा आपल्या मुलांना घरी ठेवून जेव्हा ती आई घराच्या बाहेर पडते, तेव्हा तिच्या मनाला नेहमीच हुरहुर लागते की अरे आपण आपल्या मुलांना सोडतोय, नोकरी करतोय. पण हा जो गिल्टी फिलिंग आहे ना, ह्या अशा प्रकारचं गिल्टी फिलिंग मला असं वाटतं आपण नाही घेतलं पाहिजे. मला ओव्हरऑल माझा एक असा अनुभव आहे की मुलांना ना 2 वेळा आईची गरज सर्वात जास्ती असते. ऑफकोर्स जेव्हा ते लहान बाळ असतात तेव्हा तर असतेच, पण थोडी जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा मुलांना सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना आईची घट्ट मिठी जेव्हा मिळते, तेव्हा मला असं वाटतं खूपशा गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जातात. तर ह्या ज्या 2 वेळा आहेत ना, ह्या 2 वेळा मला असं वाटतं तुम्ही पाळल्या पाहिजेत आणि त्यावेळेस टाइम ब्लॉकिंग केलं पाहिजे की नाही, हा वेळ तेवढा एक 5 मिनिटं का होईना तो क्वालिटी टाइम दिला पाहिजे, क्वांटिटी देण्यापेक्षा. तर ह्या पण गोष्टी तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका आणि जेव्हा पण तुम्हाला वेळ असतो तेव्हा पॅसिव्ह लिसनिंग करण्यापेक्षा ऍक्टिव्ह लिसनिंग मोडमध्ये जा. म्हणजे कसं की जेव्हा बरेचदा असं होतं ना, माझं पण असं होतं, खूप मनात विचार असेल आणि माझी मुलगी मला काही सांगत असेल तर आय एम लॉस्ट. मग मला थोड्या वेळाने ती म्हणते अगं तुझं लक्ष कुठे आहे, मग मी म्हणते हा 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 नाही आता सांग. तर असं होतं, पण त्यात पण मी सुधारणा केली आणि जेव्हा एक 5 मिनिटं 10 मिनिटं जेव्हा मुलांना तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं तेव्हा 100% कॉन्सन्ट्रेशननी ते ऐका. त्यांच्या शाळेत काय झालं, कोण त्यांना काय बोललं, त्यांची काय अडचणी आहेत, आपण मुलांसाठी आहोत हे फिलिंग तुम्ही जर का दिलत ना, तर त्यांना पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण असं त्यांच्याशी म्हणजे त्यांच्यापासून दुरावा निर्माण झालाय हे फिलिंग जे आहे ते निघून जाईल. तर मला असं वाटतं कम्युनिकेशन मधला हा सर्वात मोठा हे आहे की तुमचं लिसनिंग जे आहे ते असं व्यवस्थित पाहिजे, ऐकणं
100% त्या व्यक्तीचं तुम्ही त्याला यू शुड गिव्ह ऑल युअर इयर्स आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, म्हणजे व्यवस्थित त्या माणसाचं किंवा त्या मुलांचं म्हणणं हे ऐकलं पाहिजे. प्रकारची क्वालिटी टाइम जेव्हा तुम्ही मुलांना देताना तर मला असं वाटतं त्यांना ते पुरेसं असतं आणि आपलं प्रेम हे त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि लिसनिंग इज ॲक्टिव्ह लिसनिंग इज लाईक केअरिंग. जर तुम्ही त्यांचं ऐकताय, त्यांना काय हवं नको आहे ते बघताय, तर ही सुद्धा ऑफकोर्स आपलं प्रेम असतं हे त्यांना आपल्या ॲक्शन्समधनं जाणवतं. तर मला असं वाटतं मैत्रिणींनो, बिलकुल गिल्टी फिलिंग ठेवू नका आणि ह्या प्रकारची थोडे चेंजेस मुलांची बोलताना करा. तर मला असं वाटतं बराचसा तुमच्या मनातला गिल्ट पण निघून जाईल आणि मुलांना सुद्धा आनंद मिळेल. आता काही फार महत्त्वाच्या टिप्स मला तुम्हाला द्यायच्या आहेत. जरी ह्या टिप्स छोट्या असल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण ऑफिस आणि घर सांभाळत असतो तेव्हा खूपसा स्ट्रेस असतो. ऑफिसमध्ये काय सगळेच आपलं कौतुक करतात असं नसतं. ऑफिसमध्ये हॅरॅसमेंट असते, पॉलिटिक्स असतं, प्रेशर असतं, परफॉर्मन्स द्यायचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी आपल्याला ताण येतो. मग आपल्याला जर का दोन्ही साधायचं असेल तर काही गोष्टींना आपल्याला परफेक्शनच्या मागे जायचं नाही. आता घरातली समजा एखादी वस्तू आहे, तुम्ही किती जरी टाइम मॅनेजमेंट, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग केलं ना, तर ऑल डेज आर नॉट सेम. एखाद्या दिवशी सगळं कोसळणार, गोंधळ होणार, चिडचिड होणार. तर अशा वेळेस ना त्या गोष्टींना सोडून द्यायच्या तिकडच्या तिकडे. सगळ्याच गोष्टी परफेक्ट होऊ नाही शकत. तर मी बघितले खूपशा मुलींना खूप परफेक्शनच्या मागे लागतात. ही गोष्ट अशीच झाली पाहिजे घरातली, अमुक एक हे असंच ठेवलं पाहिजे. तर इतका परफेक्शनचा अट्टहास करू नका, कारण त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. दुसरी एक महत्त्वाची टिप म्हणजे आउटसोर्स करा काही गोष्टी. जसं आउटसोर्स म्हणजे काही गोष्टी ना तुम्ही प्रोफेशनल्सना द्या, त्याचे पैसे ऑफकोर्स लागतील, पण तुमचा ताण कमी होईल. सो अशा सगळ्या गोष्टींचा जर का तुम्ही लिहून काढलं, लिहिण्यासारखं पॉवरफुल टेक्निक नाही, म्हणजे ते लिहूनच काढायचं, म्हणजे ना डोक्यातला गोंधळ कमी होतो. काय करायचंय, काय नाही करायचंय, कुठल्या गोष्टी आणायच्या आहेत, सामानाची यादी केली, प्लॅनिंग केलं, गोल सेटिंग केलं. या सगळ्यावर मी वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतच असते. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला तर मैत्रिणींनो, मला असं वाटतं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पण एक्सेल व्हाल आणि घरातल्यांना पण खुश ठेवाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची तब्येत चांगली राहील, तुमचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य सुद्धा उत्तम राहील. सो मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या वर्किंग लेडीजना ऑल द बेस्ट. माझ्या या टिप्स तुम्हाला उपयोगी पडता आहेत की नाहीत, किंवा त्यात तुम्हाला काय अडचण येते हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुम्ही जर का मला वेगवेगळे विषय सुचवलेत, तुमच्या अडचणी सुचवल्यात, तर मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त ठरला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.